रेशन कार्डची केवायसी तुम्ही मोबाईल मधूनच अशा प्रकारे सक्सेसफुली करू शकता। बाजूला तुम्ही पाहू शकता आणि केवायसी केल्यानंतर ती मेरा रेशन या ॲप मध्ये तुम्हाला केवायसी व्हेरीफाय म्हणून सुद्धा दाखवणार आहे। ते सुद्धा तुम्ही बाजूला पाहू शकता। A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे आणि मेरा रेशन ॲप मध्ये केवायसी व्हेरीफाय कशा प्रकारे होत असते त्याची सुद्धा माहिती सांगणार आहे। तुम्ही रेशन कार्डची केवायसी मोबाईल मधूनच लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं किंवा तुमचं रेशन सुद्धा बंद होऊ शकतो। तर ह्या गोष्टी तुमच्या सोबत होऊ नये त्यामुळे केवायसी करून टाका। अगदी फ्री आहे, रेशन दुकानदाराकडे सुद्धा जाण्याची गरज नाहीये। मी सुद्धा माझी स्वतःची केलेली होती आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करून टाका, कारण अगदी फ्री आहे आणि पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटत असतं। तर मी आहे अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर केवायसी करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये आधार फेस आरडी असं तुम्हाला सर्च करायचंय आणि हे आधार कार्डचं अधिकृत ॲप आहे जे माझ्या मोबाईल मध्ये आधीपासून इन्स्टॉल आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते उघडत नसतं किंवा त्याला ओपन करायचं नसतं। त्यानंतर मेरा केवायसी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय, ते पण आधीच इन्स्टॉल करून ठेवलंय मी, त्याला ओपन करायचं आहे। तुमच्याकडून काही परमिशन मागेल, सर्व परमिशन अलाव करायचे आहेत कारण भारत सरकारचे ॲप आहे। आता सिलेक्ट स्टेट वर क्लिक करून महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून व्हेरीफाय लोकेशन वर क्लिक करा। येथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका आणि जनरेट OTP बटनावर क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP सेंड केला गेला असेल, तो OTP या बॉक्स मध्ये वरती टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिसतोय तो व्यवस्थित टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचंय। आता या ठिकाणी आपण सक्सेसफुली लॉग इन होऊन जाणार आहोत। आता या ठिकाणी खाली बघा केवायसी स्टेटस असा पर्याय दिसेल, त्याच्या समोर काहीच नाही, हे ब्लँक आहे। पण बाजूला येथे एक्झाम्पल दाखवतो, केवायसी स्टेटसच्या समोर Y लिहिलेला तुम्हाला दिसेल, याचा अर्थ ती केवायसी झालेली आहे। परंतु आपल्या परिस्थितीत केवायसी स्टेटसच्या समोर काहीच नाहीये, याचा अर्थ केवायसी बाकी आहे, ती केवायसी करावी लागेल। आता केवायसी करण्यासाठी खाली एक बटन दिसतंय फेस केवायसी, यावर क्लिक करायचंय। त्यानंतर एक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचंय। एक्सेप्ट केल्यानंतर 5 स्टेपची एक प्रोसेस ऑटोमॅटिक होईल, तुम्हाला काहीच करायचं नाही। कॅमेरा ओपन होईल, ज्याची केवायसी करायची होती त्याचा फेस स्कॅन करायचा आहे। फेस स्कॅन करताना पापण्या हलवायच्या आहेत। त्यानंतर कॅमेराच्या सभोवतालची रिंग ही ग्रीन कलरची होणार आहे आणि तुमचा फेस व्यवस्थित स्कॅन होऊन जाणार आहे आणि तुमची केवायसी सक्सेसफुली होऊन जाईल। तुम्हाला असा मेसेज येईल, केवायसी रजिस्टर सक्सेसफुल आणि केवायसी तेच तुमची सक्सेसफुल झालेली आहे। तर मेरा केवायसी या ॲप मधून तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे। परंतु आता स्टेटस कसं चेक करायचं, यासाठी जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली सिंपली ती प्रोसेस रिपीट करायची। म्हणजे ॲप मध्ये लॉग इन करून घ्या। केवायसी स्टेटस मध्ये ते तुम्हाला आधी ब्लँक दिसत होतं आणि आता जर तुम्ही पाहिलं तर इथे Y पाहायला भेटेल, याचा अर्थ S होतं, म्हणजे तुमची केवायसी झालेली आहे। आणि मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं माझं स्वतःचं की मेरा रेशन या ॲप मध्ये केवायसी व्हेरीफाईड दाखवत आहे। तर मग आता तुम्ही जर का चेक करायला गेले तर तुम्हाला नॉट व्हेरीफाईड असं दाखवणार आहे। तर मग आता काय करायचं, तर यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिने थांबावे लागेल। आता मी आधी पण केवायसी करण्याचा व्हिडिओ बनवला होता, तेव्हा मी केवायसी केली होती। तर आता जाऊन 15-20 दिवसापूर्वी माझी केवायसी व्हेरीफाईड दाखवतंय, माझी नाही म्हणजे ते पण आईची दाखवतंय। माझं अजून केवायसी स्टेटस व्हेरीफाय होणं बाकी आहे, म्हणजे कुटुंबातील आईचं दाखवतंय, माझं बाकी आहे। म्हणजे 2-3 महिने लागू शकतात, सरकारी काम आहे आणि सर्व प्रोसेस होण्यासाठी वेळ लागू शकतो। परंतु जर तुम्ही मेरा केवायसी ॲप मधून केवायसी कंप्लीट करून घेतली तर 2-3 महिन्यांनी ते स्टेटस मेरा रेशन या ॲप मध्ये अपडेट होऊन जाईल आणि तुमची केवायसी होऊन जाणार आहे। सिंपली ही गोष्ट करायची आहे। व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कोणाला पैसे देण्याची गरज नाही। आता हा व्हिडिओ तुमच्या जेही ओळखीचे मित्र असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांनाही शेअर करा आणि त्यांनाही सांगा केवायसी करून टाका, फ्री आहे, म्हणजे त्यांचं पण रेशन कार्ड किंवा रेशन बंद होणार नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अडचण येत असेल तर सिंपली कमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू एका महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कांदे।